24 तासांच्या आत देशमुखांच्या एकुलत्या एका मुलाचं लग्न मोडलं, ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरेल। लोक जी नाही ती चर्चा करणार। ते म्हणतील की ह्यांनीच काहीतरी अवास्तव मागण्या केल्या असतील म्हणून हे लग्न मोडलं, नाहीतर हे लग्न मोडणं शक्यच नव्हतं। आणि काही लोक असे म्हणतील की निवडणुकीमध्ये नेहमीच रावसाहेबांकडनं हारतात, आता याही प्रसंगामध्ये देशमुखांनी मात खाल्ली। रावसाहेब का विचार करा, म्हणणार नाहीत का? लग्न मोडलं ना तर झळ तुम्हालाही बसणार आहे, लक्षात ठेवा। तेवढी नाही बसणार जेवढी तुम्हाला बसेल, कारण लोक काय विचार करतात, काय बोलतात याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही। बरं झालं बाई, आपण वेळीच विचाराने प्रगत झालो, है ना? थँक्स टू मुक्ता वहिनी। पुन्हा एकदा सांगते, मला इथे कोणाचाच अपमान करायचा नाहीये, पण जर माझ्या अटी मान्य झाल्या नाही तर मी येणार नाही। काय काय आहेत काय तुझ्या अटी? पहिली अट म्हणजे मी घरी तुम्ही सजवून आणलेल्या गाडीत येणार नाही। मी आणि वेद आम्ही दोघंही पब्लिक ट्रान्सपोर्टने येऊ। अहो काय बोलते ही? तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना? दुसरी अट, मुक्ता वहिनी घरात येईपर्यंत मी हे घर सोडणार नाही। मला असं वाटतंय ना, हिचं डोकं ठिकाण्यावर नाहीये। ही ते मागते जे अजिबात शक्य नाहीये। अहो घरच्या गाडीने यायचं सोडून हिला सार्वजनिक वाहनातून यायचंय। म्हणजे काय तर थोडक्यात आपल्या इज्जतीचा तमाशा करायचा आहे, आणि वरून त्या गरीब दळिद्री मुक्ताला परत आणायचंय। हाच मोठा प्रॉब्लेम आहे तुझा सगळ्यांचा। तुम्हाला माणसाच्या आधी ना त्याची गरिबी दिसते, पण कसं आहे ना, दारिद्र्य हे घरात नाही विचारात असतं। तुम्हीच बोलायच्या राहिला होतात। आता ही चर्चा थांबवा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची कुठलीही अट मान्य होणार नाहीये। आता जा आणि रेणुकाला तयार करून घेऊन या। तुम्हाला लग्न मोडायचं असेल तर तुम्ही खुशाल मोडू शकता, पण मुक्ता जोपर्यंत या घरामध्ये येत नाही तोपर्यंत रेणुका हे घर सोडून तुमच्या घरी येणार नाही। रावसाहेब एकंदरीत चित्र असं दिसतंय की तुम्हाला कोणालाच रेणुकाला सासरी पाठवण्याची इच्छा नाहीये, आणि तसं जर का असेल तर आमचं इथं उभं राहणं सुद्धा हा आमचा अपमान आहे। आम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल। नाही, तुम्हाला वाटतं ना तसं अजिबात नाहीये। नाही, मान्य आहे आम्हाला की रेणुकाचं वागणं चुकलंय जरा, पण तुमचंही वागणं चुकलेलं आहेच की, म्हणून ते सगळं घडलं ना। नाही, मला एकच सांगा, तुम्ही रेणुकाला पाठवणार आहात का नाही? हो, पाठवणी करतोय मी तिची। रेणुका जा बाळा, तयार हो। गायत्री जा जा जरा तिच्याबरोबर। मला असं वाटतंय झालंय तेवढं आता पुष्कळ झालंय। मोठी आई निघायला हवं आता। मी ते गिफ्ट्स वगैरे एका बॉक्समध्ये पॅक करतो आणि आणतो। रेणुका चला चला, तुम्ही दोघीही माझं आवरून द्या। आणि गायत्री, पाठवणीसाठी मी साडी नेसणार नाहीये, तो क्यूट मिनी ड्रेस आहे ना तो घालणार आहे, आणि खाली स्टिलेटोज। हा सेक्सी दिसेल ना मी, परफेक्ट कमाल दिसणार आहे। ही काय बोलते? कुठला ड्रेस हा? ओ तो एवढाचाच असतो ना शर्ट, तो। आता आपण क्लब मध्ये जाणार आहे म्हटल्यावर तो ड्रेस घातला पाहिजे ना आपण, आणि होणारी सून येणार आहे म्हटल्यावर त्या आनंदात आपण क्लब मध्ये हँगआउट केलंच पाहिजे। हँगआउट हे काय असतं? हँगआउट म्हणजे एवढी ढोसायची ना की काही सुधारलंच नाही पाहिजे, आणि मग घरी गेल्यावर धडाम दिशी महापुलांचे की नाही ते बघाच तुम्ही।
वेद, हे सगळे नाही आले तरी तू येणार आहेस ना माझ्यासोबत? हो मी येणार. अरे मूर्खा, तू काय तिचं ऐकून मान हलवतोयस? ऐकावं लागेल आई. काल बाबांनी नाही का तुझं ऐकलं? तुम्ही काय हसताय? नाही नाही, हसत नाहीये मी. काय मला वेळ लागायची पाळी आली त्यामुळं हे असं काय समजत नाही मला. ते कसं काय होतंय काय म्हणजे काय समजत येत नाही काय. असू दे असू दे असू द्या. वेद, अरे कुठली मुलगी निवडलीस तू? तिचं बोलणं बघ, वागणं बघ. तुझ्या चॉईसची मला लाज वाटते. अरे कसा अडकलास तिच्या जाळ्यात? नाही 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 नाही, तो नाही अडकला. उलट वर्षभर जाळं घेऊन तोच माझ्या मागे 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 फिरत होता. वेडा झाला होता तो माझ्यासाठी, हो की नाही वेद? खोटं वाटत असेल तर विचारा तुमच्या मुलाला. रेणुका, बस झाली आता ही चर्चा. हो, ही चर्चा थांबूयात आपण, कारण माझ्या अटी महत्वाच्या आहेत. आता मी तुम्हाला 2 पर्याय देते. एक म्हणजे आधी आपण क्लब मध्ये जाऊन पार्टी करायची आणि मग घरी जायचं. आणि दुसरा पर्याय जो आधीपासूनच ओपन आहे, तो म्हणजे मी आणि वेद आम्ही दोघंही पब्लिक ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करतो. चॉईस इज युअर्स. तू काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करतेस? हेच की माझं घर तोडून तुम्ही कोणीच सुखात राहू शकत नाही आणि माझ्या वहिनीचा संसार मोडल्याचा शाप माझ्यासोबत तुमच्या घरातही येणार. मला वाटतं आपण मुक्ताला इकडे बोलून घ्यायला हवं. मी फोन करून बघतो तिला. थांब जरा. तिकडं नाही. अण्णा, सावकाश गरम आहे, गरम. आली. हा मुक्ता, कशी आहेस बाळा तू? मी ठीक आहे. तुम्ही बरे आहात ना काका? अजिबात नाही. जोपर्यंत तू इकडे येत नाहीस तोपर्यंत इथं काहीही बरं असणार नाही. आणि मला वाटतं ती वेळ आता जवळ येत चाललीये. तू लवकर ये इकडं. दे इकडं. हे मुक्ता, अगं अशी परक्यासारखी वागू नगस ग. काय बोलताय आजी? हे असं कधी वागन का? मग अडून का बसलीस? लवकर घरी परत ये. आजी, तुम्हाला माहित आहे ना काय घडलंय? तुला ठाव नाही इथं काय काय झालंय ते. म्हणजे काय झालंय? दर बोल. मुक्ता, मुक्ता बॅग भर आणि इथे निघून ये. आम्ही कुणीही तुझ्याशिवाय नाही राहू शकतो. मला काहीही माहिती नाही. आज रात्री आपण सगळेजण एकत्र जेवणार आहोत. मोठेही तुम्ही नका हट्ट करू. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, रेणुकाताईंच्या घरच्यांना शब्द दिलाय आणि मी तो नाही मोडणार. आधीच लय लाजिरवाण्या गोष्टी घडल्या, आता अजून काही घडायला नको. मुलगी गरीब तर आहेच, पण खोटारडी पण आहे. हे म्हणलेलं मला अजिबात आवडणार नाही. नाही मुक्ता, तू गरीब नाहीयेस आणि खोटारडी तर अजिबातच नाहीयेस. दादा, तुम्ही? हो मी. बाळा, तुझ्या एवढी श्रीमंत मुलगी मी कधी पाहिलीच नाही ग. आणि तुझ्यावर ज्यांनी संस्कार केलेत ना, ते तुझे आई वडील त्याही पेक्षा श्रीमंत आहे. परत ये ग बाळा, ये. आम्ही सगळेजण तुझी वाट बघतो. ये. वहिनी, खरंच सॉरी. रेणुकाताई, त्या दिवशी मी तुझ्याशी खूप वाईट वागले. प्लीज मला माफ कर. हे बघ, मला ना आता माझी चूक सुधारायची आहे. बहिणी, तू घरी परत यावं अशी माझ्या सासरच्या माणसांची इच्छा आहे. काय? हा, वेदच्या वडिलांशी बोल.
हा तुम्हाला परत यावं लागेल. नाही, तुम्ही आल्याशिवाय रेणुका आमच्या घरी येणार नाही. म्हणजे रेणुकाताई अडून बसल्या म्हणून तुम्ही मला घरी यायला सांगताय? म्हणजे तसंच आहे. नाही नाही, म्हणजे तसं नाहीये. मला वेदभाऊंच्या आईकडनं पण एकदा ऐकायचंय. हा मुक्ता, जे झालं ते झालं. आम्हालाही त्याबद्दल वाईट वाटतंय. तू ये परत घरी ये. काय झालं मुक्ता? हां वेदभाऊंच्या घरचे रेणुकाताईंना घ्यायला गेलेत आपल्या घरी. काय म्हणाले ते? वेदभाऊंच्या आई वडिलांनी घरी परत या असं सांगितलंय. मुक्ता, मग आता तर तुला घरी परत जायलाच पाहिजे बरं का? नाही, हे बघ, तू आम्हाला अजिबात जड नाहीये, पण शेवटी काय आहे बाळा, आपलं घर ते आपलंच असतं नाही का? शिवाय सारंगरावांच्या खांद्यावर तो एकट्याचा भार नाही तर सगळ्या कुटुंबाचा भार आहे. सगळ्यांची जबाबदारी आहे त्यांच्यावर. हे बघ, मला वाटतं आपण रेणुकासाठी जायला. तुला माहिती ना ते किती हट्टी आहे. अगं तुझ्यासाठी ती सगळ्यांना जेरी सांगेल. हे सगळं ती तुझ्यावरच्या प्रेमापोटी करते. हे बघ मुक्ता, मला खरंच असं वाटतं की आपण घरी परत जायला हवं. अगं त्याशिवाय रेणुकाची पाठवणी होणार नाही. रेणुकाताईंची पाठवणी नक्की होणार. मुक्ता, मला तुझ्याकडे बघून एक गाणं गावंसं वाटतं. मग जा की, पण हळू आवाजात गा. गावातल्या लोकांनी कोणी बघितलं तर? हो 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 हो, एवढ्या हळू आवाजात गाईन की तुझ्या कानात आणि तुझ्या कानातून तुझ्या मनात शिरेल. जब तक तेरी आँच में बूंद बूंद मैं जल ना लूं, जब तक तेरे साथ में मैं चांद तक हाँ चल ना लूं, मेरे साथ तुम रहो, जाने की बात ना कहो. हाँ मेरे साथ तुम रहो, जाने की बात ना कहो. ओ, 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 ओ. मुक्ता, मला माहिती आहे मी एवढ्या छान आवाजात गात नाही. नाही, तुमचा आवाज लय गोड आहे, पण त्यापेक्षा जास्त तुम्ही ज्या खरेपणाने इमानदारीनं गाताना ते जास्त महत्वाचं आहे. तुमच्यातला साधेपणाच मला लय आवडतो. मला लय अभिमान वाटतो तुमचा. आपल्या गेलेल्या नवऱ्याचं प्राण मागणारी सावित्री सगळ्यांना माहीत असते, पण आपल्या बायकोसाठी स्वतःच्या कुटुंबाविरुद्ध जाणारा, समाजाविरुद्ध जाणारा नवरा कोणालाच दिसत नाही. या उलट बाईची बाजू घेतली म्हणून लोक त्याला हसत्यात, नावं ठेवत्यात. कायम असं वाटत राहतं, या समाजानं नावं ठेवल्यामुळं ज्या पुरुषांना बायकांची मदत करायची असते त्यांच्या पाठीशी उभं राहायचं असतं, इच्छा असून पण मदत करायची टाळत असतील. मुक्ता, कसं आहे ना, या समाजाचं ओझं नाही म्हटलं तरी खूप जड असतं अगं, आणि ते तुम्हाला नको त्या गोष्टी करायला भाग पडतात. तर बघ ना, ह्याच ओझ्यानं तुला तुझं राहतं घर सोडायला भाग पडलं. तुम्ही स्त्रिया खूप त्याग करता अगं, खूप त्रास सहन करता, दुसऱ्यांसाठी खूप बलिदानं देता, आणि त्या बदल्यात आम्ही तुमची काळजी घेणं, तुम्हाला जीव लावणं, हे खरंच काहीच नाही आहे. फक्त अनफॉर्च्युनेट गोष्ट एवढीच वाटते ना की लोकांना वाटतं की अशा बायका फक्त ओल्ड स्टोरीजमध्येच आहेत. घरामध्ये देवाऱ्यासमोर जितक्या सहजतेने हात जोडले जातात ना, तर तितक्या सहजतेने घरातल्या बाईसमोर हात जोडले जात नाहीत. मुक्ता,
तू केलेल्या ह्या त्यागापुढे माझे हात असेच कायम जोडलेले असतील. अहो काय करताय तुम्ही? मावा असं कौतुक करताना मला लय अवघडल्यासारखं होतं. मला मायामुळं बसमध्ये प्रवास करायला लागतोय. तुमची काही हरकत नाही ना? माझी कशाला हरकत असेल. आणि कसं आहे, बसमधून जातो या त्रासापेक्षा मला तुझ्यासोबत जायला मिळतं. हा आनंद खूप मोठा आहे माझ्यासाठी. तसे बघा मुक्ता, भैरू हे दोघं कुठं चालले? थांब, अरे मॅडमला सांगतो. सांगा सांगा लवकर. हा, मुक्ता सारंगला घेऊन तिच्या सासरी निघाली. तुम्ही म्हणल्या होत्या ना काही हालचाल झाली तर कळवा म्हणून. लगेच गाईनं तुम्हाला फोन केला. तेच करायचंय तुम्हाला. काही झालं तरी नगरकरांच्या घरात पाऊल पडलं नाही पाहिजे त्यांचं. आम्ही फुल तयारीत आलोय. मावं बोलणं मोठं होऊ द्या साठ लोट. तुम्ही फक्त पैसे तयार ठेवा. हा म्हणजे त्यांना झोडायला लई मजा येईल. कसं? हवे तेवढे पैसे मिळतील. फक्त ते दोघं गावाबाहेर पडता कामा नये. काळजीच करायची नाही. दोघे समोरच आहे. माया हाताला कुरकुरी पण येते. लगेच ऍक्शन घेतो. कसं? ठेवा फोन. झुला झुला झुजाला तो काजू काजूच मेला. झुला झुला झुजाला तो काजू. नाचतो काय? आधी ऍक्शन घे. चल. रस्ता का अडवलाय? सूड घ्यायला. तुम्ही माझी जी बेइज्जती केली ना त्याचा सूड घ्यायला. चळत लाकूड घेऊन माझ्या अंगावर धावली त्याचा सूड. भक्तीला मायावर हात उगारायला सांगितला ना त्याचा सूड. मग पोलिसात दिला त्याचा सूड. तुम्ही मला जो जो त्रास दिला ना या सगळ्याचा सूड घ्यायला आला योग कांता शेठ. कांता, आम्हाला त्रास देऊन तू वाचू शकतोस अशा भ्रमात राहू नकोस. आमचे दादा तुम्हाला कोणाला सोडणार नाही. ए येड्या, त्यांनी जिला किती वेळ तर मारायची सुपारी दिली. ए येड्या, आता रावसाहेब बदललेत. आता पूर्वीचे रावसाहेब नगरकर राहिलेले नाहीत. कांता, त्यांना जरा कुणकुण जरी लागली ना की तू आम्हाला त्रास देतोय, तुझे जे काही हाल करतील ना तुम्ही कोणी विचारच करू शकत नाही. तू ना स्वतः जाऊन जेलमध्ये बसशील, कारण तुझ्यासाठी सगळ्यात सेफ जागा तीच असेल. घाबरलो घाबरलो. भैरू कुठे लपू? कुठे लपू? लपायला जागा दे. कुठे लपू? घाबरलो मी. घाबरलो. झाले? चलो समाधान. चला आता पुढची कारवाई सुरू करू. कसं? कांता, तुझा टाइमपास करून झाला असेल ना तर आता बाजूला हो. माझ्या बहिणीची पाठवणी आहे, सगळे वाट बघते. रस्ता सोडतो आता. पाठवणी म्हणा पण तुमची. आणि अशा ठिकाणी होणार जिथून तुम्ही परत येणारच नाही.